नाही आई, हे बघ मी नाही तुझं बोलणं मनाला लावून घेतलेलं. गुणाची ग माझी जानती. अगं पिंट्या तुझं ऐकतो ना, म्हणून तू माझं ऐकून माझ्या बाजूने बोलायचंस असं वाटत होतं मला, म्हणून चिडले ग मी. अगं मी आपली फटकन बोलते ग, माझ्या मनात काही नसतं ग, सगळं अगदी तेवढ्या पुरतं. माहितीये मला. अगं असणारच, मायलेकी आहोत आपण, ओळखतो आपण एकमेकींना नाही का. आणि हे बघ, येत जा घरी, तुझ्या वडिलांचं आणि भावाचं घर आहे. अगं माझं काय आता. आणि हे बघ, मी काही तुम्हा भावा बहिणींच्या मध्ये येणार नाही, कळलं ना. अगं मोठे झालायत तुम्ही आता, तुमचं तुम्हाला सगळं कळायला हवं. आणि आम्ही किती काळ तुम्हाला असं हाताला धरून चालवणार आहोत. हे बघ, ते तुझ्या सासूबाईंना सांग आणि पिंट्याच्या जरा लग्नाचं बघा म्हणून. लग्न मात्र लवकर व्हायला हवं. चला, पहिले पाडे 55. काय म्हणाला. काय नाही, ठेव ठेव आता फोन. ठेवते आता फोन. शेवटी काय तुम्ही सगळे एकत्र व्हाल आणि मला बाजूला काढाल, त्यापेक्षा मीच गप्प बसते. हा ठेवते. जावई बापू पण जरा ना अतिच करतात. एवढं काय बायकोचं मन जपायचं. मी काही चिडले नव्हते, मध्यस्थी करायची काय गरज होती एवढी. तुमचं काय चाललंय मगासपासनं कळतंय मला. काय फिदी फिदी हसताय का. कठीण आहे. शेवटी तू बोललास ना आईशी. जानवी, अगं तुला वाईट वाटलं असेल, पण मला त्याची गरज वाटली. अगं कशाला मनात ठेवायचं हे. अरे पण जानवी, आपल्या दोघांचे पालक ही आता आपली जबाबदारी. आता उद्या माझ्यात आणि आई आजीमध्ये किंवा माझ्यात आणि आईमध्ये काही झालं तर तू मध्यस्थी करशील की नाही. करशील ना. मग मी तेच केलंय. चला असली अजून थोडास. तो बघतोय कोण. जानवी, मी त्याला ओरडे ना आता. श्री सोड ना. अरे मला पाणी घेऊन यायचंय, सोड. काका, आज जेवण जास्त झालंय का. तरीच म्हंटल शतपावली करताय. काका, तुम्हाला आणि छोट्या आईला जेवण झाल्यावर असं बाहेर फिरायला नाही जावं असं वाटत. म्हणजे कधी जाता तुम्ही. माझ्या माहेरी मी रोज जायचे. एक छोटीशी चक्कर तरी मारायचेच. किती प्रेशर किती टेन्शन असलं ना तरी छान वाटायचं. हा ते हे मोठे मोठे फ्रीज असतात ना ऑफिस मध्ये, त्यात ठेवायचं सगळं, म्हणजे मग टिकतं, नाही तर मग टिकत नाही. काका, काही झालंय का. नाही. काय टिकत नाही. टिकत नाही काय. हा हे मनस्वास्थ्य टिकत नाही. काय काय नाही, असंच उगाच काय. बरं वाटतं असं रात्रीच्या फेऱ्या मारल्या की बोलता येतं स्वतःशी.
नाही तर मग दिवसभर वेळ मिळत नाही ना आपल्याला. बरं वाटतं. गुड नाईट. हा, गुड नाईट. तू उशीर होत. उशीर झालाय खूप. श्री, मी हा फोटो ओढणीने असा झाकून टाकणार आहे. म्हणजे काय यांना आपल्याकडे बघू नये म्हणून मी सोय करतोय. काहीतरी केलं पाहिजे. काहीतरीच काय श्री. हे बघ, तो आपल्याकडे बघतोय ही कारण नको आहेत मला. ओ, आतापासून कॉम्पिटिशन. अर्थात प्रश्नच नाही. ए नको रे, वाईट वाटेल त्याला. अच्छा, मग आपण असं करूया का, काकाला सांगून हा फोटो आत्ताच्या आता काढून टाकूया. हा, मी काढतो. सांग. गप रे श्री, वाईट वाटेल ना त्याला. तू इथेच राहू दे त्याला इथे. त्याला राहू दे इथेच म्हणजे आत्तापासून पार्शलिटी सुरू. वा, बरं आहे बाबा तुझं. लकी यू. नाटक करू नकोस हा. आणि तसंही तू काकांना बोलवलंस तरी ते फोटो काढायला आता येणार नाहीत. काहीतरी बिनसलंय त्यांचं. काकाचं काय? मी आता खालती गेले होते ना तर मला भेटले. मी त्यांच्याशी बोलत होते पण ते कुठल्या प्रश्नांना उत्तरच देत नव्हते. हो का? हा, म्हणजे गहन विचारात होते कसल्या तरी. एकतर काका थोडासा मूडी आहे आणि तसंच काहीसं असेल कारण. आणि तू काही टेन्शन घेऊ नकोस. काका सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सिरियसली घेत नाही. अरे हो, पण मी त्यांना असं पहिल्यांदाच पाहिलं ना. तुला माझ्या मूडची सोडून बाकी सगळ्यांच्या मूडची पडली आहे ना. याच्या त्याच्या सगळ्यांच्या मूडची पडली. मी मगाचपासून इतक्या रोमॅन्टिक मूड मध्ये आहे त्याचं काहीच नाही ना. अरे बाप रे, कोणीतरी चिडलंय. हस ना. थोडासा 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 आणखी थोडा. कैसे? मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले ती ताईची हरवली पिन. शोधण्यात येतच गेला. मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4. दादानी दिला मार. रडण्यात येतच गेला. मी नाही अभ्यास केला. अरे वा. हो, बसा ना. काम झालंच होतं सगळं. काही हरकत नाही, तुम्ही बसा शांतपणे. आज मीच खरी लवकर आले. ट्रॅफिकच लागलं नाही. ओवी, जा बाळा, बाहेर जाऊन खेळ. आता येतील ना सगळे. थांब थांब थांब, 1 मिनिट थांब. माझ्याकडे काहीतरी खाऊ आहे. काही नाही बोलणार आई, घे. असं कसं? तू मला त्या दिवशी फुल दिलं होतंस, मी घेतलं की नाही? तू नाही घेणार? थँक्यू. युअर वेलकम. काही चहा आणू? हो, 2 कप आण. 2 कप? हो. ओवी चहा घेते ना? नाही. 2 कप चहा घेऊन ये. बर. लताबाई, या ना जरा.
बसा ना. नाही नको. हो खरंच बसा. या बसा. हे घ्या. नकोय. हो घ्या. ताई चहा. थँक्यू. चहा. काय झालं नितीन? नाही काही नाही. मग नाही मला काही नाही, पण यांना असं इथे कोणी बसलेलं पाहिलं तर. लताबाई तुम्ही बसा बघू. बसा. मी म्हणते ना बसा. बसा. तर ताईच सांगते तर मला काय. बसा. बसा. घ्या चहा घ्या. निघतच होते मी. लांब राहता तुम्ही? तासभर लागतो चालत यायला. चालत येता तुम्ही रोज? हो, काय करणार. मग बसने का नाही येत? बससाठी थांबले तर आणखी उशीर. ओवी शाळेत जाते? यंदाच घातलंय, पण शाळा काय 2-3 तास. बाकी मग काळजीच. म्हणजे एकटीला कसं ठेवणार ना. का घरी कोणीच नसतं का तुमच्या? काका आहेत. अरे वा, मग कसली काळजी. तेच तर काळजी आहे. काय म्हणालात? म्हणजे? नाही, काही नाही, काही नाही. गुड मॉर्निंग. तुमचा चहा घेऊन झालाय? कप ठेवते. हो. ओवी चल बाळा. बाय. काय ग आज लवकर? Baapre! Science is so fast. Everything is possible. Our time there is no nothing. इंदू वहिनी, हे बघा आपला काळ हा मुद्दाच नाहीये. हा, मला तुम्हाला हे सांगायचंय की आता सगळं शक्य होतंय. Yes, yes. हा, Now it is possible. हा. Dr. Veena is so clever, no? इंदू वहिनी, डॉक्टर वीणा हुशारच आहेत. हं. प्रश्न तो नाहीये. मला जे सांगायचंय ना, Ah, yes, yes. Not hushar. Very, very hushar. हा, I think Dr. Veena do God's work. हा, हा. Who though people not have child? I think Dr. Veena is God. इंदू वहिनी, माझं ऐकता? Yes, yes. I hearing you. हा, आता सगळं बदललंय. आता सगळं बदललंय इंदू वहिनी. आता सगळं बदललंय. पूर्वीच्या काळी गोष्टी वेगळ्या होत्या. म्हणजे ठराविक वेळी ठराविक गोष्टी ठराविक कारणांनी व्हायच्या. बरोबर. आपणही कधी या सगळ्या गोष्टींच्या बाहेर जाऊन कुठला विचार केला नाही. आपल्यालाही कधी कुणी येऊन विचारलं नाही की तुला काय वाटतं, हो की नाही. आपण म्हणजे काय पदरी पडलं, पवित्र झालं असं करत जगतच आलो.
पण इंदू वहिनी, अशा काही बायका आहेत ज्या हे असं चाकोरीतलं जगणं नाकारतात. म्हणजे समजा नशिबाने एखादी संधी त्यांच्याकडून हिरावून घेतली असेल, हा, तर स्वतःच्या जिद्दीवर त्या ती संधी परत मिळवतात. इंदू वहिनी, हे सगळं कशामुळे शक्य होतं सांगा? सायन्स, शास्त्र खूप प्रगत झालंय, खूप पुढे गेलंय. आणि हे सगळं कुणी केलं? कुणासाठी केलं? इंदुवहिनी, हे सगळं माणसाने केलं ना. मग या सगळ्याचा उपयोग जर आपण स्वतःसाठी करून घेतला नाही तर शास्त्रज्ञ एवढी सगळी मेहनत घेत आहेत, त्याचा काय फायदा आहे? म्हणून या इंदुवहिनी, तुम्हाला कळतंय ना मी काय सांगते ते? हा हा, कळतंय. म्हणून नाही कळत आहे. म्हणजे असं वाटतंय हा नाही कळत आहे. इंदुवहिनी, जर 55 वर्षाच्या बाईला मूल होऊ शकतं तर मग 45 वर्षाच्या बाईला का नाही होऊ शकत? हा, येस, व्हाय नॉट, दिस इज पॉसिबल. मला वीणाताईंशी बोलायचंय. ते जानवी, आता आपण ट्रॅफिक अपडेट ऐकून मगच घरातून बाहेर पडत जाऊया. का रे? अगं म्हणजे आजच्या सारखं नको ना व्हायला. अरे हो, आज कसली फास्ट पोहोचले मी. तेच तर म्हणतोय ना मी. हेच जर आपल्याला आधी कळलं असतं ना तर घरी आणखीन थोडा वेळ थांबलो असतो. काही यश्री, हा का? वेळेचा सदुपयोग करण्याकडे माझा फार कटाक्ष असतो. गप्पा बस आश्री. सकाळी सकाळी चावटपणा सुरू करू नकोस. बरं ऐक ना, हा, बँकेतल्या नंबरवर फोन येतोय कोणाचा. अरे मी तुझ्याशी बोलते. ओके, बाय. हो, बाय बाय बाय. हॅलो, विजया सहकारी बँक. हा, कोण? हा, एक मिनिट. हा ताई, साहेबांनी फाईल दिली. बरं. बरं ऐक, जरा जाता जाता लताबाईंना पाठवून दे, त्यांच्यासाठी फोन आहे म्हणाव. बर. वीणाताई, तुम्ही इथे सहज आलात म्हणून सांगाल ना सगळ्यांना प्लीज? हो, तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टरना गुप्तता पाळायची सवय असते. वीणाताई, कुठल्याही वयात, म्हणजे अगदी मोठ्या वयात सुद्धा एखाद्या जोडप्याला मूल होऊ शकतं का हो? हो, मी परवा म्हणाले तसं मेडिकली आता ते शक्य झालंय, पण त्यासाठी इतरही काही गोष्टी पूरक असतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं तर त्या जोडप्याचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. एकदा मूल होणं हे वैद्यकीय शास्त्राच्या हातात आहे, पण ते मूल वाढवणं हे ज्याचं त्यालाच पाहावं लागतं ना. त्याच्यात मेडिकल शास्त्र काही करू शकत नाही. पण समजा हे म्हणजे हे बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर मग अगदी शक्य आहे मूल होणं. मोठ्या वयात सुद्धा? हो, अगदी मोठ्या वयात सुद्धा मेडिकल शास्त्राच्या दृष्टीने आता ते शक्य आहे. तुम्ही एकदा माझ्या क्लिनिक मध्ये या, थक्क होऊन जाल. अशा एक एक गोष्टी ऐकवीन मी तुम्हाला. घटस्फोटिता किंवा नवऱ्याचा अकाली मृत्यू झालेल्या बायका सुद्धा येतात आता माझ्याकडे माहिती घ्यायला, मूल होईल का म्हणून. बोलवलं? हा, हो, तुमचा फोन आहे. हॅलो, काय? कुठे ते? हॅलो हॅलो, तुम्ही कोण बोलताय? हॅलो, हो हो, लगेच लगेच. पण तुम्ही कोण? हॅलो, हो, हॅलो हॅलो. लताबाई, काय हो, काय झालं? कुणाचा फोन होता? मला मदत हवी आहे का काही? नाही, आमचे माहितीचे हे. मी येते, मी आलेच. चलो. ताई,
हिला तुमच्याजवळ ठेवलं तर चालेल? हं? तासाभरासाठीच. तुमच्याजवळ असली म्हणजे काळजी नाही मला. चालेल ना? हो. येते मी लगेच पण येते. तुम्ही कुठे? आल्यावर सांगते तुम्हाला. मला त्रास देऊ नको ताईंना.